नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात MS स्टोरी विथ मयुरी. तुम्ही शिवाजी द बॉस सिनेमातला तो सीन पाहिलाय का? जिथे रजनीकांत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतात आणि कपाटातून गाद्यांमधून नोटांचे बंडल निघतात. पण ओडिसातल्या देबव्रत मोहंतींनी तर साक्षात थलैवाला पण टेन्शन दिलं असेल. कारण सिनेमॅटिक दुनिया वेगळी आणि इथे तर रिअल लाईफ मध्ये नोटांचा पाऊस पडलाय. विषय असा आहे की देबव्रत मोहंतींना फक्त 30,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडलं गेलं. आता 30,000 म्हणजे काय? आजकाल एका चांगल्या मोबाईलची किंमत पण यापेक्षा जास्त असते. पण म्हणतात ना, देनेवाला जब भी देता देता छप्पर फाडके. इथं एसीबींनी जेव्हा मोहंतींचं घर झाडलं तेव्हा छप्पर नाही तर थेट ट्रॉली बॅग्स फाटल्या. घरामध्ये ट्रॉली बॅग्स मध्ये कपडे असावेत असं आपल्याला वाटतं, पण मोहंतींनी तिथं 4 कोटी रुपये कोंबून ठेवले होते. 4 कोटी एवढे पैसे मोजायला मशीन मागवली तर मशीनने पण हात वर केले असतील की दादा एवढं काम तर मी बँकेत पण केलं नाहीये. फक्त 30,000च्या हव्यासापोटी साहेबांनी आपला 4 कोटींचा रिटायरमेंट प्लॅन धुळीला मिळवला. याला म्हणतात आ बैल मुझे मार आणि वरून म्हणायचं थोडं हळू मार. मोहंतींकडं भुवनेश्वरमध्ये आलिशान बंगला, सोनं आणि कार्यालयाच्या ड्रॉअर मध्ये चिल्लर म्हणून 1,20,000 रुपये पडले होते. म्हणजे विचार करा, ज्यांची चिल्लर लाखात आहे त्यांच्या कपाटात काय काय असेल. खाण विभागात काम करतात म्हणून बहुधा त्यांना असं वाटलं असावं की जमिनीत कोळसा शोधण्यापेक्षा घरात नोटांच्या खाणी बनवणं सोपं आहे. जर पाप करायचंच असेल तर ते किमान पचवायची ताकद ठेवा. 30,000साठी 4 कोटी रुपये घालवणारे हे अतिशहाणे अधिकारी म्हणजे भ्रष्टाचाराच्या दुनियेतील विद्यार्थी आहेत. आता तुरुंगात बसून नक्कीच विचार करत असतील की ती 30,000ची शेवटची नोट घेतली नसती तर आज एसीबींनी घरी बसून चहा सुद्धा पियाला नसता. यातून एक मोठा बोध घेण्यासारखा आहे. भ्रष्टाचार ही अशी किडे जी तुम्हाला वरवर श्रीमंत करते पण आतून पोखरून टाकते. मोहंतींकडे 2 मजली बंगला होता, 130 ग्रॅम सोनं होतं, करोडो रुपये होते, पण शेवटी 30,000च्या एका हव्यासानं सगळं मातीत मिळवलं. अति तिथे माती हे फक्त पुस्तकात वाचायला नाही तर अशा घटनांमधून पाहायला मिळतं. कितीही कमावलं तरी ते जर कष्टाचं नसेल तर ते एक दिवस तुमच्या नाशाला कारणीभूत ठरतच. इथं इमान विकून कमवलेले 4 कोटी रुपये सुद्धा तुम्हाला वाचवू शकले नाहीत. अशाच धडाकेबाज बातम्या आणि भ्रष्टाचारांचे मुखवटे उतरवण्यासाठी आपल्या या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं? अशा अधिकाऱ्यांसाठी कोणती कडक शिक्षा असायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.